शेअर्स ठेवण्याचं अकाउंट म्हणजे डीमॅट अकाउंट. आता हे जे कागदी शेअर्स जे होते ते जर आता मला विकायचे म्हणले तर मला काय करावं लागतं, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कन्वर्ट करावे लागतात. आता हे जे शेअर सर्टिफिकेट आहे, हे शेअर सर्टिफिकेट रीड कसं करायचं ते पहिल्यांदा आपण बघूया, त्यानंतर डीमॅटची प्रोसिजर बघूया. आता बघा की हे शेअर सर्टिफिकेट मी तुम्हाला इम्पॉर्टंटली का दाखवतोय, जर तुमच्याकडे असे फिजिकल शेअर्स असतील तर जर तुम्हाला विकायचे म्हणले तर आता तुम्हाला काय करावं लागतं, ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये पहिल्यांदा कन्वर्ट करावे लागतं. पहिल्यांदा तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं, त्यानंतर ते फिजिकल जे शेअर्स आहेत ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, ते सेल आउट करू शकता. ओके, सो त्यासाठी आपल्याला काय लागतं, डीमॅट अकाउंट. आता डीमॅट